श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जसं तुम्ही कर्म करताना तसं तुमच्यासोबत होत असतं. कारण कर्म हे नेहमी परत येतं. तुम्हाला जर कोणी आनंद दिला तर तुमच्याकडे सुद्धा त्याहून दुहेरी आनंद येत असतोय. जर तुम्ही कुणाचं मन दुखावून आनंद मानलात तर तुम्हाला सुद्धा तितकीच वेदना भोगावी लागत असते. म्हणून श्रोते हो, जसं कराल तसं अनुभवाल. त्यामुळे शक्य तितकं चांगलं करत राहा. तुमच्यासोबत दुसरे कसे वागतात हे विसरून तुम्ही दुसऱ्यांशी कसं वागता यावर लक्ष द्या. कारण श्रोते हो, वाईट कर्म माणसाच्या पाठी जन्मोजन्मी लागलेलं असतंय आणि प्रत्येक जन्मात त्याचा हिशोब द्यावा लागत असतोय. कोणाला फसवून खोटं कपट करून माणूस कधी शांततेनं जगू शकत नसतोय. कर्म ही अशी गोष्ट आहे की त्याचं परिणाम तुमच्या मुलांना सुद्धा भोगावं लागू शकत असतात. म्हणून श्रोते हो, लोभ, मत्सर, अहंकार सोडून नात्यांमध्ये प्रेम, आपुलकी ठेवा. कोणाकडे काय आहे किंवा काय नाही हे विसरून फक्त देवावर विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा. एक दिवस तुमच्याकडे जगातली सगळी संपत्ती असेल. फक्त श्रोते हो, मन शुद्ध ठेवा आणि माणुसकी ही जिवंत ठेवा. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. खरं राहणं म्हणजे शेवटी एकटं राहणं. कारण स्वार्थी लोकांना आपला सरळपणा काट्यासारखा टोचतो. वाकलात, झुकलात तेव्हा ते तुम्हाला सज्जन म्हणतील. पण जरा सरळ खंबीर उभं राहा, तीच लोक मोडून टाकायला एकवटतील. वाटतं कधी कोणी आपलंही असावं. उभ्या आयुष्यात साथ देणारं आपल्यालाही कोणी भेटावं. 2 पावलं सुखात आणि 2 पावलं दुखात टाकणारं आपल्यालाही कोणीतरी भेटावं. लोक सोबत यासाठी असतात की नंतर त्यांच्या कामी आपण येऊ. पण आपला भ्रम असतो, लोकांना आपण आवडतो. जगातील सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी. जिथं प्रयत्न आणि संधी एकत्र येतात तिथं यश नक्की मिळतं. जगात अनेक लोक आपलं खरं रूप लपवण्यात इतके तरबेज असतात की जग त्यांना एक चांगला आणि प्रामाणिक माणूस समजून त्यांचा सन्मान करू लागतो. त्यांच्याकडून सल्ला घ्यायला लागतो. अशा लोकांकडूनच जेव्हा कोणाला फसवणूक होते तेव्हा त्यांच्या खऱ्या स्वभावाचं दर्शन होतं. म्हणूनच या जगात कोणावरही सहज विश्वास ठेवू नका. सावध राहा. दुःख बोलकं असतं. बोलता येत नसेल तर ते बोलायला शिकवतं. सुख मात्र मुकं असतं. कुणाशी बोलू देत नाही, कुणाला सांगता येत नाही. कारण त्याला भीती असते नजर लागण्याची, त्याला भीती असते हिरावून घेण्याची. आजच्या काळात खरा आदर कोणाचा होतो? आदर कोण्या माणसाचा नाही होत, तर तो गरजेचा होतो. गरज संपली की आदर संपला. जो मुलगा मुलीची जास्त काळजी करतो ती मुलगी त्याचा कधीच आदर करत नाही. व्यक्ती महत्वाची असेल तर राग फार काळ टिकत नसतो. कधीही कोणाचा अपमान करू नका. तुम्ही सामर्थ्यवान आहात हे चांगलं आहे, परंतु वेळ तुमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली असते हे कधीही विसरू नका. ज्यांना फक्त स्वतःचं दुःख आणि सुख दिसतं त्यांना दुसऱ्यांच्या दुःखावर कधीच फुंकर घालता येत नाही. एखाद्याला फसवून जास्त खुश नका हो. हा विचार करा की समोरच्यानं आपल्यावर किती विश्वास ठेवला होता. ते नातं
तिथं सोडून द्या जिथं दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी तुम्हाला वेदना दिल्या जातात. इम्प्रेशन पासून सुरू होऊन डिप्रेशन पर्यंत येऊन संपतं, त्यालाच प्रेम म्हणतात. माणूस पोटा पाण्यापुरता स्वार्थी असावा, पण एखाद्याचं आयुष्य बर्बाद होईल इतका कपटी नसावा. जिथं काळजी नसते तिथं प्रेम नसतं. दुसऱ्याच्या मुलीबद्दल तेवढंच बोला जेवढं तुम्ही तुमच्या बहिणीबद्दल ऐकू शकता. इथं कलियुग आहे. इथं जपणारे रडतात आणि वापरणारे हसून जगतात. स्वार्थी लोकांनी कोणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकू नये आणि खोटं प्रेम करून कोणाला जिवंतपणीच मारू नये. प्रेमाची सुरुवात ही जरी हसून झाली असेल तरी शेवट मात्र एकाच्या बर्बादीनंच होत असतो. आयुष्यात जरी सगळी सुख मिळाली पण ते सुख अनुभवायला आपल्याजवळ प्रेमाची व्यक्ती नसेल तर अशा सुखाला काहीच अर्थ नसतो. कोणा वाचून कोणाचं आयुष्य थांबत नाही. राजा मेला तरी राज्य चालवणं थांबलं नव्हतं. तसंच माणसांचंही झालं गेलं विसरून नव्यानं आयुष्याला सुरुवात करायला मनाची तयारी असावी लागते. जर तुमच्या चांगल्या स्वभावाशी लोक जुळत नसतील तर लोक बदला, स्वभाव नाही. कारण खोटं बोलणाऱ्याला मित्र आणि खरं बोलणाऱ्याला शत्रू लगेच मिळतात. भविष्यात काय घडणार हे कोणालाच माहिती नसतं, अगदी ज्योतिषाला सुद्धा. आणि ज्योतिषाला जर खरंच भविष्य कळालं असतं तर जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसांच्या यादीत एका तरी ज्योतिषाचं नाव असतं. संपूर्ण सत्य कोणी सांगत नसतो, ते फक्त त्याच्या आत्म्यालाच माहीत असतं. कारण सत्य अति कटू असतं. जेव्हा माणूस पूर्ण सत्याला उघड करायला लागतो तेव्हा तो सर्वांना नकोसा वाटतो. ज्याचा व्यवहार निर्मळ असतो, वाणी प्रेमळ असते, शब्द पक्का असतो, त्याची उन्नती अखंड असते. जिथं सर्वच प्रामाणिक आणि सत्य असतं तिथं सुख, आनंद आणि समाधान अविरत वास्तव्याला असतं. संपून गेलेलं आयुष्य परत मिळवता येत नसतं. करून संपवलेलं काम पुन्हा सुधारता येत नसतं. पण उरलेलं काम सुधारून करता येतं आणि शिल्लक राहिलेलं आयुष्य माणसासारखं जगता येतं.